नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहूया चमचमीत आणि झणझणीत अशी भरलेली अंडी। ही पहा, उकडून अंडी घेतले 6, 1 वाटी खोबरं, 1 वाटी कांदा बारीक चिरून, 1 वाटी कोथिंबीर, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा जिऱ्याची पावडर, पाव चमचा कोथिंबीरची पावडर, अर्धा लिंबू, 1 कांदा पातळ कापून आणि अर्धा चमचा आलं किसून आणि लसूण घेतले आहे। हे पहा, कढईमध्ये तेल घालून कांदा, आलं आणि लसूण भाजून घेऊया। छानपैकी भाजले आहे, कलर चेंज होईपर्यंत। आता खोबरं घालून घेऊया। हे पहा, खोबरं थंड झालं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घेऊया। हे पहा, छान एकदम बारीक झालं आहे। ही भरलेली अंडी खूप छान होतात, मस्त होतात। तुम्ही पण करून पहा। एक पहा, तुम्हाला कड करून दाखवते। आरामात कड करून घ्यायची आणि आतला तो पिवळा भाग असतो ना, तो आरामात काढून घ्यायचा। तुम्हाला हाताने नाही येत असेल तर चमच्याने काढा। मी घेतला होता चमचा, पण नाही चमच्याने काढला, हाताने काढलं। आरामात काढून घ्यायचं। अंडी शिजलेली आहेत ना। हे पहा, लिंबू घेते, अर्धा लिंबू घेतला, ते पिळून घेते। सुके मसाले, मीठ, कोथिंबीर सर्व घालून मी एकजीव करून घेते। छानपैकी एकजीव करून घ्यायचं। हे पहा, एकजीव करून झालं आहे। आता एक अंडा घेतला आहे। अंड्यामध्ये आपण तो मसाला केला आहे ना, तो भरून करून घेऊया। आरामात भरून घ्यायचा। हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करून पहा। खूप छान होतात ही भरलेली अंडी। हे पहा, मगाशी मी खोबरं भाजलं होतं ना, तीच कढई घेतली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे। कांदा तो छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। त्याच्यामध्ये ते वाटण घालून घेऊया। मगाशी आपण केलं होतं ना ते छानपैकी परतून घेऊया। हे पहा, त्याच्यामध्ये ते आपण अंड्याचा तो पिवळा भाग असतो ना, तो काढून घेतला होता ना, तो आता आपण घालून घेऊया। हे पहा, तो आता एकजीव करून घेऊया छानपैकी। हे पहा, त्याच्यामध्ये आपण भरलेली अंडी घालून घेऊया। आरामात घालून घ्यायची। खूप छान होते ही भरलेली अंडी, भातासोबत, भाकरीसोबत। हे पहा, 5 मिनटं झाकण लावून ठेवलं होतं। हे पहा, छानपैकी शिजली आहे। पहा, मस्त शिजली आहे। वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया। ही पहा, आपली भरलेली अंडी करून तयार आहेत। तुम्ही पण
नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.